उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी शहरातील आकाशवाणी चौकात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। 1999 पासून राष्ट्रवादीत फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच उपाशी। आता आमचा सवाल, आम्ही का यावं तुमच्यापाशी? अजितदादा खानदेशवासियांची अपेक्षा पूर्ण करणार कशी, असा खोचक मजकूर या बॅनरमध्ये झळकल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। भूषण, आज अजित पवारांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा होतोय, तर दुसरीकडे असा खोचक पद्धतीचा बॅनर सुद्धा झळकल्याचं बघायला मिळतंय। निश्चित माधुरी, अजित पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन केले जात आहे, तसेच विविध बॅनर लागलेले आहेत। त्यापैकीच एक अज्ञात व्यक्तीने लावलेला बॅनर हा लक्ष वेधून घेतोय। या बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999 पासून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच राहिले राजकीय दृष्टीने उपाशी, असा मजकूर लिहिलेला आहे। जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकेकाळी जळगाव जिल्ह्यात मोठी ताकद होती। 2009 साली जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6 आमदार निवडून आलेले होते, मात्र त्यावेळी जिल्ह्याच्या वाटेला केवळ एकच राज्यमंत्रीपद आलेलं होतं। आणि आता जर विचार केला तर राष्ट्रवादीचे अनिल पाटील जे आहेत ते आमदार आहेत, मात्र मंत्रीपद जे आहे ते राष्ट्रवादीचं जळगाव जिल्ह्याला दिलेलं नाही। त्यामुळेच या बॅनरची एकच चर्चा जळगाव जिल्ह्यात होताना दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच पश्चिम महाराष्ट्राला विविध पदं दिले, राजकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्राला जास्त झुकतं माप दिलं, असा मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। 1999 पासून फक्त पश्चिम महाराष्ट्र तुपाशी, खानदेश विदर्भ नेहमीच राहिले राजकीय दृष्टीने उपाशी, असा मजकूर लिहत एक सवाल करण्यात आलेला आहे। आता आम्ही तुमच्यापाशी का यावं, असा सवाल देखील या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे। अज्ञात व्यक्तीने लावलेलं हे बॅनर सध्या जळगाववासियांचे लक्ष वेधून घेत आहे। माधुरी, भूषण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।